माझं नाव करण राजपूत, राहणार गंगापूर. मी बँक ऑफ बडोदाचं ग्राहक सेवा केंद्र चालवतो. दिनांक 8/8/2025 रोजी दुपारी एक अनोळखी व्यक्ती माझ्या ग्राहक सेवा केंद्रावर आला व त्यांनी मला सांगितले की मला दवाखान्याचं काम आहे, मला रोख रक्कम पाहिजे. दवाखान्याचं कारण ऐकल्यामुळे मी त्याला रोख रक्कम द्यायला तयार झालो व विश्वास ठेवला त्याच्यावर. त्यांनी मला माझ्या नंबरवर 80,000 रुपये मारले, मग त्याला कॅश रक्कम दिली. पण 2 तासानंतर माझ्या लक्षात आलं की माझी फसवणूक झाली आहे, कारण की माझ्या अकाउंटवर कुठल्याही प्रकारचे व्यवहार होत नव्हते. त्यानंतर मी बँकेत जाऊन चेक केलं तर थोडी माहिती मिळाली की माझं अकाउंट होल्ड झालं आहे. त्यानंतर मी 19:30 कंप्लेंट केली व सर्व प्रकार सांगितला व त्यानंतर मी छत्रपती संभाजीनगर सायबर तिथे येऊन काय घटना घडली ती सांगितली. मग इथंच आल्यानंतर मला कळालं की आपल्या जिल्ह्यात 4-5 ठिकाणी अशी घटना अगोदर पण झालेली आहे. माझ्याकडे जे CCTV होते, कॉल रेकॉर्डिंग होती, मी सर्व इथं पोलीस स्टेशनला जमा केली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण टीमनी एक अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करून 2 महिन्याच्या आत त्या आरोपींना अटक केली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि सर्वांना एकच सांगतो, याच्यातून मला एक असा अनुभव आला की कोणावर सहज विश्वास ठेवायचा नाही. व्यवहार करताना समोरच्याचा आधार कार्ड किंवा काय प्रूफ असेल ते प्रूफ घेऊनच आपल्या सेंटरवर व्यवहार करावे व कुठल्याही प्रकारची फसवणूक झाल्यास 19:30 कंप्लेंट करावी किंवा सायबरला जाऊन आपला तक्रार नोंद करावी.